नमस्कार. आरक्षण अहिल्यानगरमध्ये शिवाजी कर्डिले 2-4 वेळा आमदार राहून गेलेले, अनेक संस्था असलेले, त्यांची मुलगी ज्योती गाडे हिला आरक्षण या सदराखाली, ओबीसी आरक्षण या सदराखाली महापौर पद बहाल करण्यात आलेलं आहे असं मी सोशल मीडियावर ऐकलं. आणि त्यासाठी आरक्षण शब्दाचं उकल करायचे आहे की आरक्षण जरांगे पाटलाने मराठ्यांना आरक्षण द्या यासाठी आंदोलन केलं होतं. हजारो लाखो लोक आले असतील, परंतु या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामध्ये करोडो लोकांचा सहभाग आहे. हे बौद्धिक आंदोलन आहे, सुशिक्षितांचं आंदोलन आहे, करोडो लोकांचं आंदोलन आहे. हे महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी हा संदर्भ घेतला आहे की महापौर पद हे ओबीसी आरक्षणाखाली कसं ज्योती गाडे हिला मिळालं, त्यासाठी हा प्रपंच आहे. कारण आरक्षण हे शब्दच घटनेमध्ये घातले होते त्यासाठी की मागासवर्गीय समाजाचा स्तर उंचावण्यासाठी आरक्षण होतं. परंतु या गोष्टीमध्ये तर चित भी तेरी पट भी तेरी असं झालेलं आहे. मग ह्या अहिल्यानगरमध्ये जे विखे, जगताप, कर्डिले, गाडे अशा कुटुंब असतील, हे मागासवर्गीय कसे? इतर मागासवर्गीयाच्या प्रवर्गामध्ये त्यांना आरक्षण मिळालं आणि ती महापौर झाली. कोणता स्तर वाढवला, कोणता स्तर कमी होता? आता त्यांना राजकीय आरक्षण देऊन काय साध्य केलं? समाजाचं संतुलन राखण्याचं समाधान झालं का? याकडे शासन प्रशासन काही डोळे झाक करणार, काही लक्ष देणार नाही. कारण हिला जे ओबीसीचं सर्टिफिकेट मिळालेलं असेल ते कुणबी मिळालेलं असेल. कुणबी मिळालं म्हणून मागासवर्गीय झालो, कुणबी मिळालं म्हणून आम्ही इतर मागासवर्गीय झालो, कुणबी मिळालं म्हणून आम्हाला ओबीसी मधलं महापौर पदाचं आरक्षण मिळालं. हा जो गवगव आहे, हा आरक्षण ह्या शब्दाचा अर्थ काढलेला आहे, सोयीचा अर्थ काढलेला आहे. आणि सत्ता नेहमी ह्या उच्चवर्णीयाच्या हातात राहणार आहे. आरक्षणाचा काही त्याच्यात उपयोग होणार नाही. त्यासाठी हे अहिल्यानगरमधून छेडलेली विचारधारा, आरक्षण नको, आरक्षणच मुळात नको, अशी विचारधारा सैनिक समाज पार्टी आहे. हमारे राष्ट्रीय अध्यक्ष बहुत बार बोलते हैं, सूचना देते हैं कि आरक्षण से कोई साध्य नहीं होगा, आरक्षण से कोई किसी का स्तर बढ़ेगा नहीं, वो अपने आप खुद का स्तर बढ़ाना पड़ेगा. त्यासाठी हे आरक्षणाचा मुद्दा जो उपस्थित झाला आहे, त्यासाठी मी सकाळी एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्याबरोबर या पोस्टबरोबर हा व्हिडिओ व्हायरल करणार आहे. कारण सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडणाऱ्या करोडो लोकांपर्यंत हे विचार जात आहेत. मला जरांगेसारखं दिखाऊ आंदोलन करायची गरज नाही. हे आंदोलन बौद्धिक आहे आणि बौद्धिक आंदोलनाने जनजागृती होते. लोक सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चालले आहेत आणि आजच्या ह्या मुद्द्यावर तर नक्कीच लोकांचा प्रतिसाद येणार आहे की खरंच ज्योती गाडे हिला दिलेलं आरक्षण हे घटनेमध्ये दिलेल्या तरतुदीचा अंमल घेतलेला आहे का ही एक प्रकारे चोरी केलेली आहे, पदाची चोरी केलेली आहे. आणि अशा घटनेमुळे सामाजिक संतुलन राहील का बिघडेल याचा विचार शासन प्रशासन नाही करणार, परंतु तुम्ही करायचं आहे, जनतेने करायचं आहे. सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर तुमची प्रतिक्रिया पाठवायची आहे आणि सल्ला पण पाठवायचा आहे. त्यासाठी ह्या सैनिक समाज पार्टीने आपला सर्वांची सज्जन जनतेची विनंती केली आहे. सज्जन जनतेला जागृत करण्यासाठी हा खटाटोप आहे. नमस्कार. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.